नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उर्दू भाषेमध्ये जी नजाकत आणि समृद्धी आहे ती इतर कोणत्याही भाषेमध्ये नाही। जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी मुशायरा आणि उर्दू भाषेचं केलं भरभरून कौतुक। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरीतर्फे रत्ननगरीत आयोजित अखिल भारतीय कवी संमेलनाला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद। उर्दूमधील सर्वात हुशार विद्यार्थ्याला इन्फिगो आय केअर तर्फे दरवर्षी 21,000चा पुरस्कार देणार, डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केली घोषणा। आणि शैक्षणिक, आरोग्य, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रकाश छाबरिया, बशीर हजवानी, नजीब मुल्ला, डॉक्टर तानाजीराव चोरगे आदींचा विविध पुरस्कार देऊन करण्यात आला सत्कार। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। IIT, JEE, नीट, MHT, CET अशा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी कोटामधील सुप्रसिद्ध संस्था मोशन अकॅडमी आता कोल्हापूरमध्येही। मोशन कडून मिळणारी मॉड्यूल, सराव पेपर, टेक्स्टबुक आणि रोज 6 तासाचं अध्यापन यातून विद्यार्थ्यांना मिळते सखोल मार्गदर्शन। विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी असे कन्सेप्ट क्लिअर करणारे अनुभवी शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशन, वैयक्तिक शंका निरसन आणि लक्ष, अभ्यास करण्यासाठी आवश्यक प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करणारे वातावरण यामुळे मोशन अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळतो यशाचा आत्मविश्वास। म्हणूनच आजवर 37,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करिअर घडवलं मोशन अकॅडमीतून। आपल्या पाल्याचं शैक्षणिक करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मोशन अकॅडमी। संपर्क अभिषेक प्लाझा, साइक्स एक्सटेन्शन, टाकाळा रोड, कोल्हापूर। फोन 95 29 33 1810। ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता ॲपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 848 29 48 439। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। उर्दू भाषेमध्ये जी नजाकत आणि समृद्धी आहे ती इतर कोणत्याही भाषेमध्ये नाही असं जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील म्हणाले आणि आपण उर्दू भाषेच्या प्रेमात पडलो असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे। खरं म्हणजे उर्दू अशी भाषा आहे, मी जेव्हा लखनौला होतो इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजीमध्ये 6 महिने, एक जी नजाकत आहे, जी समृद्धी आहे आणि जी बोलण्याची एक लकब आहे ती कुठल्याच भाषेत नाही आहे। आणि जसं मगाशी बोललात की आम्ही कार्यक्रमाचं नाव ऐकून दिवाने झालो असं मगाशी मागचे कवी बोललेत। मी उर्दूचा आधीच दिवाना झालो आहे आणि आता जे मुर्दव काही मुशावरे ऐकले त्याच्यानंतर मी खरोखर उर्दू भाषेच्या प्रेमात पडलो आणि पर्टिक्युलरली मुशावरांच्या।
खरं म्हणजे कुठलीही भाषा कुठलीही संस्कृती आपली एक असे पारंपरिक किंवा आपलं सांस्कृतिक जीवन प्रदर्शित करत असते. त्या लोकांचं आपल्याला एक आचरण कळत असतं आणि त्याच्यात जी समृद्धी आणि नम्रपणा आहे आणि जे एक आपण म्हणतो हॉस्पिटॅलिटी जी आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि ते त्या भाषा बोलणाऱ्या समाजाचं ते एक प्रतिनिधित्व करत असते. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरीतर्फे ऑल इंडिया मुशायरा म्हणजेच अखिल भारतीय कवी संमेलनाचं रत्ननगरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, उद्योजक अण्णा सामंत, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीर हजवानी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं. हाफिज मनसूर दर्वे यांच्या तिलावते कुराणनं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون. ऑल इंडिया मुशायरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील, डॉक्टर इंदुराणी जाखड, अण्णा सामंत, बशीर हजवानी, डॉक्टर संघमित्रा फुले, तानाजीराव काकडे, KTVचे संचालक रज्जाक काझी आदी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी उर्दू ही फक्त मुस्लिमांची भाषा नसून ती सर्वांचीच गोड भाषा आणि एकात्मतेची भाषा असल्याचं सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. किसी के कर्म का सदका है, कदम ये खुद नए उठे उठाए जाते हैं. मित्रांनो, आपला देश महाराष्ट्र कोरोना मुक्त झाला आहे. याचा अर्थ असा नाही की आपण सगळे मुक्त झालोत. आपले साहेब बोलणारच आहेत, आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. कोरोनाचा धोका टळलेला आहे, पण अजून संकट कायम आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, आज आपल्या या मुशायरासाठी आपल्या संपूर्ण भारतातून दिल्ली, UP, बिहार, झारखंड ह्या ठिकाणी, मध्य प्रदेश ह्या ठिकाणी अतिशय चांगले आणि उत्तम आपल्या ठिकाणी आपण शायरी आणलेले आहेत. आपण शेवटी शायरी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. की नेहमी एक गैरसमज असतो की उर्दू ही फक्त मुस्लिम समाजाची भाषा आहे, पण सेवे मॅडम सांगू शकतील की त्यांच्या भागामध्ये अनेक हिंदू समाजाचे लोक उर्दू बोलतात, लिहितात, वाचतात आणि गातात पण. त्याच्यामुळे उर्दू ही फक्त मुस्लिमांची भाषा नसून ती या भारताची गोड, प्रेमळ आणि एकात्मताचा संदेश देणारी उर्दू भाषा आहे. म्हणून आपण सगळे या उर्दू भाषेवर प्रेम करतो आणि ह्याच ठिकाणी जे आपले सगळे शाहीर आलेत ते उर्दू पण आहेत आणि हिंदी भाषिक पण आहेत. तुम्ही त्यांची कला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते दमदार आणि जानदार आपण या ठिकाणी शायराला आणलेले आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करतो. ऑल इंडिया मुशायराचं औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे फिनोलेक्सचे चेअरमन प्रकाश छाबरिया, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी, कोकण बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला, नाईक मोटर्सचे मॅनेजिंग पार्टनर नजीर नाईक,
प्रसिद्ध बिल्डर सुरेश गुंदेचा, राकेश चव्हाण, उज्ज्वला पंगेरकर, विजय खेडेकर, मुकेश गुप्ता, डॉक्टर तानाजीराव चोरगे, मनसूर काझी, डॉक्टर श्रीधर ठाकूर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. बुलंदियों पे यकीनन यकीन रखता हूँ, मगर मैं पाँव के नीचे जमीन रखता हूँ. तलाश कीजिए हाथों पे आप तकदीरें, मैं तो सिर्फ और सिर्फ खुदा पे यकीन रखता हूँ. हाज़रीन, आप जानते हैं कि इस प्रोग्राम के लिए मुझे लास्ट 2 महीने से मुसलसल फॉलोअप किया जा रहा था. वो ऐसी शख्सियत, एक्चुअली उनका नाम लेना बहुत ज़रूरी है. वो मेरे अली मियां काजी, जो मेरे बहुत अजीज़ और मेरे करीब दोस्त हैं. और आज काजी साहब, मैं जो यहाँ आया हूँ सिर्फ आप और आपके मोहब्बत और खुलूस के लिए यहाँ आया हूँ. मैं सिर्फ इसलिए आया हूँ, और मैं इस बात के ऊपर हमेशा ज़ोर देता हूँ कि इंसान की पहचान उसके होदो, उसके पैसे से नहीं होना चाहिए, तो इंसान की पहचान उसके अखलाक से होना चाहिए. अगर आपकी पहचान आपके अखलाक से हो जाए तो आपके लिए सबसे बड़ी वो नेमत और दौलत है. हम जो भी नेक काम करते हैं वो अल्लाह की राज़ियत के लिए होना चाहिए. अगर अल्लाह की उसके अंदर राज़ियत हो जाए तो समझ लेना कि आपके लिए इस दुनिया में और आखिरत के अंदर सबसे बड़ी वो नेमत और दौलत है. इससे बड़े नेमत और दौलत कुछ नहीं हो सकते. हाज़रीन, मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा. जैसे कि मैंने फरमाया, मेरे ट्रेन का वक्त हो चुका है. इसी दुआ के और इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए जिन जिन लोगों ने इस प्रोग्राम में काम किया है, उन तमाम लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूं और अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ गो करता हूं कि उनको जज़ाए खैर अता फरमाए.
ऑल इंडिया मुशायरा यशस्वी करण्यासाठी मनापासून झटणारे आणि मुशायरा कमिटीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांचा महाराष्ट्र राज्य उर्दू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 3 विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले। 7 मार्च 2020 रोजी याच प्रकारचा एक मुशायरा याच ठिकाणी याच संघटनेच्या माध्यमातून आणि याच कन्व्हेनरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला होता। परंतु त्यानंतर दुसऱ्या वर्षी आयोजित करण्याचा योग आलेला नाही। कोरोनामुळे पूर्ण जग थांबलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतेही कार्यक्रम घेणे उचित ठरत नव्हते। त्याच्यामुळे गेल्या वर्षी 1 वर्ष आम्ही गॅप घेतलेला होता। पुन्हा यावर्षी या प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करत आहोत। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना ही आपल्या जिल्ह्यातील एकमेव अशी उर्दू शिक्षक संघटना आहे जी उर्दू शाळांसाठी, उर्दू विद्यार्थ्यांसाठी व उर्दू शिक्षकांसाठी काम करत आहे व उर्दू भाषेच्या प्रसारासाठी अतोनात झटून काम करत असते। आपल्या या महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना ही आपत्कालीन सामाजिक व्यवस्थासुद्धा करत असते। याच्या माध्यमातून आज आपण इथे हा जो मुशायरा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मुशायरासाठी आपण जेवढे उपस्थित गण आहात मी सर्वांचा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत करतो। आपल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षसुद्धा इथे बसलेले आहेत डॉक्टर तानाजी चोरगे साहेब, मी यांचंसुद्धा स्वागत करतो। उर्दूचा प्रसार व्हावा यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे हे आवश्यक आहेत, कारण अजूनसुद्धा सलीके से हवाओं में जो खुशबू घोल सकते हैं, सलीके से हवाओं में जो खुशबू घोल सकते हैं, अभी कुछ लोग बाकी है जो उर्दू बोल सकते हैं। आणि उर्दूवर असणारा हा जो नितांत प्रेम आहे या प्रेमाखातर आपण सर्व लोक इथे उपस्थित झालेले आहात। मी सर्वांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त करताना कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि आपण उर्दू बोलतो, लिहितो असं सांगितलं आणि उर्दूच्या सर्वात हुशार विद्यार्थ्याला इन्फिगोतर्फे दरवर्षी 21,000चा पुरस्कार देण्याचं जाहीर केलं। रत्नागिरीतला हा सगळ्यात खूप चांगला उपक्रम आहे। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला स्वतःला उर्दू लिहिता येतं, मी उर्दू लिहितो आणि माझ्या वर्गामध्ये मी जिथे शिकलो तिथे जवळजवळ 50 जण असे होते की ज्यांची उर्दू फर्स्ट लँग्वेज होती। त्यामुळे मराठीबरोबर ती मी दुसरी लँग्वेज उर्दू घेतली आणि त्याचा मला खूप उपयोग झाला। मी लखनौ, भोपाळ अनेक ठिकाणी काम केलं, त्याच्यामध्ये मला उर्दूचा उपयोग झाला। पुष्कळ लोकांचा असा समज आहे की उर्दू ही एका विशिष्ट समाजाची भाषा आहे, तशी ती नाही। उर्दू ही आपल्या देशाची मूळ भाषा आहे, हिंदुस्थानी भाषा आहे आणि तिचं संवर्धन झालं पाहिजे। ज्यांना उर्दू बोलता येत नाही ते हिंदी बोलतात। उर्दू ही श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे आणि ते सगळ्यांना आपण पोचवलं पाहिजे। रत्नागिरीसारख्या छोट्या गावामध्ये हा उपक्रम अलिमिया साहेबांनी आयोजित केला, त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। मला स्वतःला मी पुरस्कारापेक्षा यासाठी इथे आलो की मला हे 2 शब्द सांगायचे होते की उर्दू ही भाषा सर्वांपर्यंत पोचली पाहिजे। मला ती येते त्यामुळे मला तिचं सौंदर्य माहिती आहे। दुसरं, मी रत्नागिरी जिल्हा शिक्षक संघटनेला अशी विनंती करेन की या वर्षापासून जो सर्वोत्कृष्ट उर्दूमधला ब्रिलियंट स्टुडंट आहे, जो काही कोणी असेल तो शिक्षक संघटनेने निवडावा, त्याचे निकष निश्चित करावेत। मी इन्फिगो आय केअर ग्रुपतर्फे त्यांना दरवर्षी असा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा 21,000 रुपयाचं पारितोषिक देईन। धन्यवाद। पुरस्कार विजेता विजय खेडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संयोजकांचं कौतुक केलं। आणि माझा तो काय कामाची दखल घेऊन सामुदायिक वावरतो, त्याची दखल घेऊन तो काय मला पुरस्कार दिलात, त्याबद्दल मी आजच्या कार्यक्रमाचे संयोजक यांचे सर्वांचे
आभार मानून त्यांना धन्यवाद देतो. मुळातच मी 91पासून कामगार क्षेत्रामध्ये काम करतो आहे. परिवहन क्षेत्र असेल, पर्सनल कामगार संघटना असतील, तालुका रोहिदास समाजसेवा संघ असेल, माननीय मंत्री महोदय उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेचं उपशहरप्रमुख असेल आणि जे आमचं सर्वांचं दैवत आहे बारावाड्यातलं भैरी देवस्थान, त्या देवस्थानचा एक विश्वास म्हणून काम करतो आहे. या कामामध्ये मला प्रचंड आवड आहे आणि आवडीबरोबर मी सुद्धा त्यासाठी सवड करतो आणि सर्व काम करताना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला इथे जो मला पुरस्कार भेटला त्यामागे आपल्या सर्वांचं प्रेम आहे, सर्वांचे मला आशीर्वाद, त्यामुळे हा मला पुरस्कार भेटला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. संघटनेचे सचिव हिदायत नाईक यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, तर संजय वैशंपायन यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. नाजरीन और नाजरीन, बहुत ही खूबसूरत मुशायरा आपने यहाँ पर आज उसका पूरा मज़ा लूट लिया है. अल्हम्दुलिल्लाह बहुत सारी तादाद आखिरी लम्हे तक रही है. मैं आप लोगों का तमामों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. ख़ासकर आज के इस हमारे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना के ज़ेर इंतज़ाम इस मुशायरे के लिए जनाब अली मियाँ काजी साहब का बहुत ममनून व मशकूर हूँ. साथ ही साथ हमारे ज़िले कलेक्टर साहब पाटिल साहब का भी मैं मशकूर ममनून हूँ. CO मैडम, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ. मोहतरम जनाब अन्ना सामंत साहब, RK केबल, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना के ज़िले ओहदेदारान और तमाम तालुके के सुदूर और सारे मेंबरान, ज़िले सदर जनाब मुश्ताक तांबे साहब और उनकी पूरी कमेटी, साथ ही साथ कार्याध्यक्ष जनाब ज़िया खान साहब, सेक्रेटरी जनाब हिदायत नाइक साहब, मीर मुशायरा जनाब सिराज खान साहब और आज की जो मखसूस हस्तियाँ यहाँ पर विराजमान थी, हमारे उर्दू के तशहीर के लिए यहाँ पर अपनी गज़ल और यहाँ पर कविता जिन्होंने पेश की है, बहुत ही दिल आपने हमारा जीता है आप लोगों ने. मैं तमामों का शुक्रिया अदा करता हूँ. साथ ही साथ हमारे जो यहाँ पर रहबरान हैं जनाब शौकत काजी साहब, हनीफ इब्जी साहब, जटाम साहब, हमारे उस्ताद के उस्ताद जनाब आयवाय सोलकर साहब और सारे संगठना के जितने भी ओहदेदारान यहाँ पर आए हुए हैं, मैं उनका खैर मकदम करता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ. दरम्यान मुशायऱ्यासाठी रत्ननगरीत आलेल्या सर्व कवींचं पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. आणि आता पाहूया मुशायऱ्याची एक झलक. कि तू बड़ा रहीम करीम है, थोड़ा इको बढ़ा दीजिए भाई. तू बड़ा रहीम करीम है, सुभान अल्लाह. मेरी जिंदगी को संवार दे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. तू बड़ा रहीम करीम है, मेरी जिंदगी
को संवार दे, मैं खजां रसीदा दरख्त हूँ, मैं खजां रसीदा दरख्त हूँ, मुझे रहमतों की बहार दे, मैं खजां रसीदा दरख्त हूँ। वक्त दोहरा रहा है ले खुद को, वक्त दोहरा रहा है ले खुद को, फिर वही दास्तां हो गई है। क्या कहने? वक्त दोहरा रहा है ले खुद को, वक्त दोहरा रहा है ले खुद को, फिर वही दास्तां हो गई है। गैर की बेटी को तकने वाले तेरी बेटी जमा हो गई है। जिंदाबाद जिंदाबाद। गैर की बेटी बहुत अच्छा है। को तकने वाले क्या कहने हैं? कुछ अपने भाइयों के चेहरे यूं मैार से उतरे पुताई, जिस तरह बरसात में दीवार से उतरे, जजाई सारो कुर्बानी मोहब्बत गम वफादारी, ये सब तहजीब के जेवर मेरे किरदार से उतरे। और गरीबी थी तो सब अपने नजरअंदाज करते थे, गले हमको लगाया जब चमकती कार से उतरे, गले हमको लगाया जब चमकती कार से उतरे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उर्दू भाषेमध्ये जी नजाकत आणि समृद्धी आहे ती इतर कोणत्याही भाषेमध्ये नाही। जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी मुशायरा आणि उर्दू भाषेचं केलं भरभरून कौतुक। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरीतर्फे रत्ननगरीत आयोजित अखिल भारतीय कवी संमेलनाला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद। उर्दूमधील सर्वात हुशार विद्यार्थ्याला इन्फिगो आय केअर तर्फे दरवर्षी 21,000चा पुरस्कार देणार डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केली घोषणा। आणि शैक्षणिक, आरोग्य, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रकाश छाबरिया, बशीर हजवानी, नजीब मुल्ला, डॉक्टर तानाजीराव चोरगे आदींचा विविध पुरस्कार देऊन करण्यात आला सत्कार। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।